शंकराचार्यांनी राजकीय वक्तव्य करणं चुकीचं, अविमुक्तेश्वरांच्या विधानावरून संजय निरुपमांचा टोला। शंकराचार्याच्या वक्तव्यानं पोटसूळ उठलेल्यांना हिंदुत्व मान्य नसावं, संजय राऊतांचा टीकाकारांना जोरदार उत्तर। ज्यांचं मत फुटलं त्यांच्यावर कारवाई करा, माझं मत फुटलेलं नाही, मी माझ्या मतावर ठाम। मत फुटीच्या आरोपावर आमदार खोसकरांची प्रतिक्रिया। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशेळी बोगद्याच्या कामाची चौकशी करा, विनायक राऊतांचं पंतप्रधानांना पत्र। राष्ट्रवादी पक्षासंदर्भातली सुनावणी लांबणीवर 6 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी। माझी कोणत्याही प्रकरणात चौकशी नाही, चौकशीच्या चर्चावर पूजा खेडकरांचं स्पष्टीकरण। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ, मनोरमा खेडकरांचा पोलिसांशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर। देशातील पहिले हायड्रोजन जहाज काशीला पोहोचले, जहाज 15 ऑगस्ट पासून पर्यटकांसाठी सुरू होणार। बीडमध्ये एसटी महामंडळाच्या बसेसला गळती, बसमध्ये छत्री घेऊन प्रवाशांचा प्रवास। साताऱ्यातील हिंगणगावमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला, नारायण स्वामी महाराज मंदिर परिसरात लहान चिमुकल्यांचा पालखी रिंगण सोहळा संपन्न। जळगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात दिंडीचं आयोजन, विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपणाला मदत म्हणून बिया वाटून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत मुस्लिम धर्मीय स्थळांचा समावेश करा, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पंजाब हरियाणातले शेतकरी पुन्हा दिल्लीच्या दिशेने येण्याच्या तयारीत, हरियाणात निवडणुकांच्या तोंडावर शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची भीती। मुंबईत एअर इंडियाच्या भरतीसाठी एअर इंडिया कॉलनी तरुणांनी मोठी गर्दी केली, तसंच गुजरात नंतर महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांचं चित्र उघड झालं। हिंगोलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, लोहरा परिसरातील लघु पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील तलाव फुटला। उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण, कॅम्प 4 मधील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे। हिंगोलीमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे लोहरा परिसरातील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।